धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यावर आता भाजपा वर्चस्व दाखवण्याच्या तयारीत आहे। लोकसभेची निवडणूक भाजपा लढवणार असं चित्र सध्या निर्माण केलं जात आहे। खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा बालेकिल्ला सध्या मुख्यमंत्र्यांचे ठाणे म्हणून ओळखला जातोय। आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार होईल का या संदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे। खरं तर ठाणे हा भाजपचा आधीचा बालेकिल्ला। भाजपचे नेते स्वर्गीय रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसे अशा दिग्गज नेत्यांनी इथे प्रतिनिधित्व केलंय, ते तिथे खासदार होते। मात्र कालांतराने भाजपामध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आणि त्या वादाचा फायदा उठवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गड स्वतःकडे घेतला। म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे घेण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा केला गेला। युती तुटेल की काय अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती। शिवसेना आणि भाजपा या दोघांनाही ठाणे हवा होता, मात्र आनंद दिघे साहेब कुणाचंही ऐकायला तयार नव्हते। शेवटी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी ठाणे सोडलं, ते खास आनंद दिघे यांच्या आग्रहाखातर, त्यांच्या हट्टासाठी। बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आनंद दिघेंकडे हा गड जावा किंवा आनंद दिघेंनी ठाणे ज्या पद्धतीने मागितलंय तो त्यांचा हट्ट पुरा करावा यासाठी बाळासाहेब ठाकरेंनीही शब्द टाकला होता आणि तो भाजपने मानला होता। आता परिस्थिती वेगळी निर्माण झालेली आहे। म्हणजे त्यावेळेस दिघे साहेब असताना ठाणे खेचून घेतलं, आता शिवसेना दुभांगल्यानंतर पुन्हा एकदा भाजपा आपला गड परत मागते। म्हणजे त्यावेळेस आनंद दिघे साहेबांनी जो गड मागून घेतला त्या गडामध्ये त्यांनी त्यांचे विश्वासू प्रकाश परांजपे यांना खासदार बनवलं होतं। त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आनंद परांजपे हेही खासदार झाले होते। 2009 मध्ये मात्र परिस्थिती बदलली होती आणि तिथे राष्ट्रवादीने आपला ताबा मिळवला होता। जिथे संजीव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते, त्यांनी विजय चौगुलेंचा पराभव केला होता आणि गड शिवसेनेच्या ताब्यातून राष्ट्रवादीमध्ये गेला होता। मात्र त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी पलटवली, राजन विचारे तिथे निवडून आले आणि पुन्हा एकदा 2019लाही राजन विचारे तिथे निवडून आले होते। म्हणजे आपण 2009ची जर गणित बघितली, म्हणजे 2009ला राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस त्यांना 3,01,000 एवढी मतं होती। म्हणजे साधारणतः 40.94% एवढं मतदान संजीव नाईक यांना झालं होतं। तर शिवसेनेच्या विजय चौगुलेंना 2,91,980 म्हणजे 33.60% एवढं मतदान झालं होतं। तर मनसेचे राजन राजे यांना 1,34,840 म्हणजे 17.98% मतदान झालं होतं। म्हणजे ही जी जागा आहे, विजय चौगुले जे हरले होते ते फक्त 49,020 मतांनी हरले होते। म्हणजे खरं तर मनसेनी तिथे मोठ्या प्रमाणात मतं खाल्ली होती। म्हणजे 1,34,840 मतं ही शिवसेनेची तुटली होती, ती मनसेने घेतली होती आणि त्याच्यामध्ये शिवसेनेने ही जागा गमावली होती। विजय चौगुले पराभव झाले होते आणि संजीव नाईक निवडून आले होते। 2014ला मात्र परिस्थिती पालटली। तिथे विजय चौगुले यांना तिकीट न देता राजन विचारे यांना तिकीट दिलं गेलं आणि राजन विचारे यांनी चक्क 56.46% एवढं मतदान घेतलं। म्हणजे 5,95,364 एवढं मतदान घेतलं। राष्ट्रवादीचे संजीव नाईक पुन्हा उभे होते, त्यांना 3,14,065 मतं म्हणजे 29.78% मतं त्यांना मिळाली होती आणि 2,81,299 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। म्हणजे शिवसेनेने इथे मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली होती 2014ला। 2,81,299 एवढ्या मोठ्या फरकाने राजन विचारे यांचा विजय झाला होता। शिवसेनेचा उमेदवार तिथे जिंकला होता आणि आनंद दिघे साहेबांचं ठाणं हे पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आलं होतं। 2019लाही पुन्हा राजन विचारे हे निवडणुकीला उभे राहिले आणि तेव्हा त्यांनी प्रचंड मतदान मिळवलं। म्हणजे जवळपास 63.30% मतदान हे राजन विचारांना झालं होतं। 7,40,969 एवढी मतं ही राजन विचारांना मिळाली होती। तर राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना 3,28,824 म्हणजे फक्त 28% मतं मिळाली होती आणि 4,12,145 मताने
आनंद परांजपेंचा पराभव झाला होता. खरं तर आनंद परांजपे हे शिवसेनेतून फुटून राष्ट्रवादीमध्ये गेले होते. राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि त्यानंतर त्यांचा अक्षरशः दारुण पराभव झाला होता. आता 2019ला 4,12,145 मताने जिंकणारे राजन राजे हे शिवसेना दुभंगल्यानंतर फुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत. ज्यावेळी त्यांचं तिकीट फिक्स आहे ते निवडणुकीला उभे राहणार आहेत. म्हणजे राजन विचारे यांच्यासारखे मातब्बर उमेदवार ही लोकसभा निवडणूक शिवसेनेतून लढवणार आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी संजय केळकर किंवा विनय सहस्रबुद्धे यांना लढवण्याच्या तयारीत असतानाच आता संजीव नाईक हेही निवडणुकीची तयारी करतायत. म्हणजे खरं तर संजीव नाईक जे गणेश नाईक यांचे सुपुत्र आहेत, याच्या आधी ते खासदार होते, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. म्हणजे भाजपाकडून सध्याची चर्चा सुरू आहे ती संजीव नाईक यांची आणि संजीव नाईकही पूर्ण मतदारसंघ आता पिंजून काढतायत. म्हणजे संजीव नाईक, विनय सहस्रबुद्धे आणि संजय केळकर ही 3 नावं भाजपमधून चर्चेत आहेत. खरं तर आनंद दिघेंचा बालेकिल्ला, मुख्यमंत्र्यांचा ठाणं हे आता भाजप घेईल का? त्यावेळेस आनंद दिघे साहेबांनी भाजपाकडून अक्षरशः हा गड खेचून घेतला होता. आता या शिवसेना फुटीचा फायदा घेऊन भाजप पुन्हा तो गड ताब्यात मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र तिथली परिस्थिती म्हणजे ठाण्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. शिवसेना जरी फुटली असली तरी शिवसैनिक शिवसेना या नावाशी बांधलेला आहे. तर राजन विचारे यांच्या विरोधात भाजपचा जर उमेदवार असला तर शिवसैनिक हे भाजपला मतदान करतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण तो कट्टर शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे. तो राजन विचारेंना मतदान करेल असं तिथे सांगितलं जात आहे. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की शिवसैनिक मतदान करतील का या प्रश्नावर सगळं निवडणुकीचं गाडं आणणार आहे. कारण शिवसैनिकांनी जर ठरवलं तर ते भाजपला कधीही मतदान करणार नाही, ते राजन विचारेकडे जातील. जरी एकनाथ शिंदे साहेबांबरोबरचे जे शिवसैनिक आहेत ते शिवसेना म्हणून राजन विचारेनंतर मतदान करणार असतील तर भाजपाला हा गड सोडायचा का हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे भाजप आज जरी दावा करत असलं किंवा भाजपने तयारी केलेली असली तरी सुद्धा तिथे जी लढत होणार आहे ती लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी जर झाली तरच ती रंगत वाढेल. मात्र शिवसेना विरुद्ध भाजप अशी जर ती लढत झाली तर दगाफटका होण्याची शक्यता आहे. हे शिवसेना उभाठा गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 3 पक्ष एका बाजूला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी ही लढत होणार आहे. या लढतीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली तरच रंगत येईल की तसं टफ होईल असं सांगितलं जात आहे. मात्र जर ही सीट भाजपकडे गेली तर काय होईल हे काहीही सांगता येत नाही. आणि म्हणूनच भाजप आजही जरी दावा करत असली तरी सावधगिरीच्या पवित्र्यामध्ये ती आहे. कारण पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 4 लोकसभेच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये 3 जागा शिवसेनेकडे आहेत. म्हणजे राजन विचारे, श्रीकांत शिंदे आणि राजेंद्र गावित हे 3 खासदार शिवसेनेचे आहेत. त्याच्यापैकी राजन विचारे उभाठा गटाकडे गेले असले तरी 2 खासदार आता एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि भिवंडी भाजपकडे आहे. आता भिवंडी आधीच कपिल पाटील तिथे खासदार आहेत, त्यांना तिकीट मिळेल म्हणजे ती जागा भाजपकडेच राहील. त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे कल्याण सोडणार नाही. उरला प्रश्न जो आहे तो ठाणे आणि पालघरचा आहे. आज पालघरवरही भाजप दावा करत आहे आणि ठाण्यावरही दावा करत आहे. त्यांना जर ही दोन्ही जागा जर सोडल्या तर भाजपकडे या दोन्ही जिल्ह्याच्या 3 जागा होतील आणि शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे फक्त एकच जागा कल्याणची राहील. आणि म्हणून पालघर किंवा ठाण्यावर तडजोड होईल. सहसा ठाणं हे शिवसेना सोडणार नाही आणि सोडलंच तर तिथे धोका होऊ शकतो. पालघरमध्ये मात्र भाजपा अग्रेसर आहे, आघाडीवर आहे. तिथे त्यांना पुन्हा एकदा कमळ फुलवायचं आहे. कारण राजेंद्र गावित हे पुन्हा याच्या आधी जे आहे ते भाजपमधून निवडून आले होते. त्याच्यानंतर राजेंद्र गावित भाजपमधून शिवसेनेमध्ये आले आणि खासदार झाले. पुन्हा एकदा भाजपला ती जागा घ्यायची आहे. ठाण्याची जी जागा भाजपचीच होती तीही त्यांना घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे त्यांना या दोन्ही जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 जागा हव्या आहेत. खरं तर जी वाटणी होईल त्या वाटणीमध्ये 2-2 जागा म्हणजे शिवसेनेला 2 जागा आणि भाजपला 2 जागा मिळतील. त्याच्यापैकी भिवंडी आणि कल्याण हे फिक्स आहे. फक्त वाटणी व्हायची ती ठाणे आणि पालघरवर.
ठाणं जर शिवसेनेने सोडलं नाही तर पालघर भाजपला सोडलं जाईल, किंवा पालघर जर भाजपला सोडलं तर ठाणं हे शिवसेनेकडे राहील. ह्या 2 जागांवर, ठाणे आणि पालघर जागांवर मोठ्या प्रमाणावर घमशान होणार आहे. भाजप पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने या ठाणे आणि पालघरच्या जागा घेण्याच्या तयारीमध्ये, ज्या पद्धतीने आनंदीगे साहेबांनी भाजपकडून या जागा घेतल्या होत्या, ठाण्याची जागा आपल्या पदरात पाडून घेतली होती. तिथे खरं तर रामभाऊ बाळगे असतील, रामभाऊ कापसे असतील, ही खूप मोठी माणसं होती आणि त्यांच्या हातातून हा बालेकिल्ला घेणं, की भाजपचा बालेकिल्ला हा शिवसेनेकडे घेणं हे अशक्य होतं. मात्र त्यावेळेस ते आनंदीगे साहेबांनी शक्य करून दाखवलं. आता एकनाथ शिंदे ठाणे स्वतःकडे ठेवण्यामध्ये यशस्वी होतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सध्या तरी ही जागा भाजप मागतंय आणि भाजप ही जागा मिळवते का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.